उन्हात पापड वाळून कंटाळा आलाय किंवा पापड नीट फुलत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन येतंय, तर आज मी तुम्हाला असे हॅक दाखवणार आहे ज्याने पापड फुलतील बलूनसारखे आणि उन्हाची पण गरज नाही. चला तर मग सुरुवात करूया, पण व्हिडिओ स्किप करू नका. शेवटी मी एक स्पेशल टिप्स देणार आहे. इथे मी काल रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता आणि सकाळी बघा एकदम परफेक्ट फुललेला आहे. ही स्टेप मिस केली ना तर पापड फेल होतील. त्यानंतर मी बटाटे घेतले, साल काढून घेतली आणि छान किसून घेतली. आता हे स्टेप स्किप करू नका हा. याच प्रकारे सगळे बटाटे मी किसून घेतले आहे. हा किसलेला बटाटा आपण 4 ते 5 पाण्याने धुणार. जोपर्यंत पाणी क्लिअर होत नाही तोपर्यंत वॉश करायचं, कारण एक्स्ट्रा स्टार्च निघून गेलं की पापड चिकट होत नाही आणि फ्राय केल्यावर एकदम क्रिस्पी होतात, नाहीतर पापड नाही गम तयार होईल. त्यानंतर आता गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम झालं की साबुदाणा टाकला आणि इथे सगळे चुकतात. साबुदाणा पूर्ण शिजवतात पण नाही. साबुदाणा थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेच थांबा. हा छोटासी टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे. आता साबुदाणा थोडासा सॉफ्ट झाला आहे आणि आता आपण त्यात किसलेला बटाटा ॲड करणार आहोत. बघा टेक्स्चर, ना खूप पातळ ना खूप घट्ट, असं मध्यम कन्सिस्टन्सी पाहिजे. जर खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता आणि जर पातळ झालं असेल तर 1-2 मिनटे तसंच ठेवलं की सेट होतं. आता हे मिक्सचर 3 ते 4 मिनटे झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर यामध्ये आता आपण आपल्या चवीनुसार मीठ आणि मी इथे काही मिरची घेतली आहे, बारीक मिक्सरला फिरवून घेतली आहे. हिरवी मिरचीची पेस्ट घालून सगळं मिक्सचर छान एकत्रित करणार आहोत. आता 3 ते 4 मिनटं झाल्यावर मिक्सचर छान सेट झाला आहे. आता आपण पापड तयार करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे प्लास्टिक शीट घेतली आहे. तुम्हाला बटर पेपर किंवा क्लीन क्लॉथ पण यूज करू शकता. आता स्पूनने थोडंसं मिक्सचर घेते आणि हलक्या हाताने पसरवते. जास्त जाड ठेवायचं नाही, मध्यम थिकनेस ठेवा, म्हणजे पापड नीट वाळतील आणि फ्राय करताना छान फुलतील. एक एक करून सगळे पापड मी करून घेतले आहे आणि बघा फॅनखाली सुकत घालून 2 दिवसात अगदी पापड छान तयार झाले आहे. बघा पापड किती छान सुकलेत. आता कढईत तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की एक पापड टाकूया. बघा हळूहळू वर येतोय आणि लगेच फुलायला सुरुवात झाली. थोडंसं पलटून घ्या, बस 2-3 सेकंदात रेडी. जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर कलर बदलतो. असेच सगळे पापड तळून घेतले आहे. बस आपले क्रिस्पी बटाटा पळी पापड तयार झाले आहे. खरंच सांगते, घरी एकदा ट्राय केलं ना तर पुन्हा बाहेरचे पापड घ्यायची गरज पडणार नाही. खूप सोपी पद्धत आहे आणि फॅनखाली वाळवले तर रिझल्ट एकदम मस्त येतो. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे झाले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि किरण's किचन मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.